राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर हे बघा, हे आता कंपाऊंड आहे आमचं मित्रांनो. आणि हे काय आहे, हे बघा, हे खूट बघा कसं आहे. आता हा किती वर्षाचा खूट आहे बघा. हा कम से कम अगदी 8-9 वर्षाचा खूट आहे बघा. हे बघा, आंब्याचं रोप आहे. हे बघा, हे तोडलेलं होतं आणि आता ह्या फांद्या आल्या होत्या. हे बघा, तर हे पहिले साली आपण इथे ग्राफ्टिंग केलं होतं. हे बघा, हे बघा, एक फांदीला हे ग्राफ्टिंग केलं होतं, ही सक्सेस झाली. ही बघा, ही बघा, ही हवी तशी वाढली नाही, पण ही सक्सेस झाली. ही बघा, ही बघा, हे बघा, ही सक्सेस जगलं आहे जॉईन. तर आता एक आणखी ही एक फांदी राहिली आहे. ही बघा, त्याचीच ही ही हे आहे. हे बघा, हे जे असे रोप येतात कंपाऊंडच्या बाजूबाजूला, त्याला काय करायचं, असं ग्राफ्टिंग करून असं हे सोडून द्यायचं. ह्याला काय पाणी घालावं लागत नाही, काय नाही काय नाही. हे कसं लेट होणार, पण हे एकदा झालं व्यवस्थित की चांगलं होतं झाडा. तर ही बघा, ही ग्राफ्टिंग केली होती, ही झालेली आहे सक्सेस. ही बघा, आता आपल्याला ही एक फांदी राहिली आहे. ही बघा, मग काय करायचं, हिला पण ग्राफ्टिंग करूया. तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. ही बघा, ही एक राहिली आहे, तर मी ग्राफ्टिंग करून दाखवतो. तर काय नाही, तसंच ग्राफ्टिंग करायचं सेम, काय भारी नाही, पण म्हटलं तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवूया. तर हे बघा, ही मी कलम फांदी घेतली. ते काय करू आपण, हे बघा, ही फांदी आहे. ही बघा, हे झाड आहे. हे बघा, तर आपण आता इथे तिला ग्राफ्टिंग करूया. हे बघा, हे मी पानं काढतो पहिली. हे बघा, इथे कट करून मी त्याला ग्राफ्टिंग करतो. हे बघा, हे बघा, हे बघा, ही केवढी फांदी तोडली बघा मी. हे बघा, तोडून टाकली. हे बघा, असे काय असतात, हे असं आपल्या कंपाऊंडमध्ये काय आपल्या हातात असतं. हे असं जे काय रोप बीप येतात आजूबाजूला, अशा फांद्या लावून असं सोडून द्यायचं. झालं तर झालं असं. पण हे कसं लेट होतं मित्रांनो, कारण हे आता बघा 1-1.5 वर्ष झालं याला बांधल्यावर. हे आहे तसंच आहे बघा, पण ते वाढणार, जगलं आहे ते. मग आता ही बघा, ही एक फांदी आहे. हिला काय करायचं, पहिलं हे असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, हे बघा. थोडं उंचावरती आहे, तुम्हाला दिसतंय का काय माहिती नाही. तर हे बघा, पहिलं काय करायचं, आपल्याला जेवढी ही फांदी आहे कलम फांदी, तेवढी त्याची साल काढून घ्यायची. अशी बघा, अशी बघा, हे बघा, हे बघा, अशी. ही बघा, ही मी साल काढून घेतली. बघा कशी. मग आता ही कलम फांदी घेतली. बघा, ही कलम फांदी आहे. हे काय आहे, हे करायचं असं, जे कंपाऊंडच्या आजूबाजूला येतात हे झालं तर झालं म्हणून करायचं मित्रांनो. होतं, पण काय होत नाही. आता हे बघा, हे दीड वर्ष 2 वर्षापूर्वी केलेलं होतं, पण ही जगली आहे. ही बघा केवढी झाली बघा फांदी. हे आता सक्सेस झाली. हे बघा, तसंच आहे. तर हे बघा, मी आता, आणि सोपं आहे, काय भारी नाही बाबा, की काय विकत कुठून काय आणायचं नाही, काय नाही. जे आपले असे रुजून येतात झाडं, त्यांनाच ग्राफ्टिंग करायचं. आणि ह्याच झाडांचं उपयोग आहे आणि ह्यांचाच लाईफ आहे. तुम्ही म्हणाल जे बाजारात आणतो पिशवीतलं, ते काय झाडांचा उपयोग नाही मिळणार. हीच झाडं राहणार 100 वर्ष. तर ही बघा, इथे खाली पातळ झाली पाहिजे फांदी. ही बघा इथे, हे बघा, इथे पातळ झाली पाहिजे. हे बघा अशी, हे बघा कशी झाली बघा. हे नंतर टेप घ्यायची. हे बघा, तर तिला बांधायची. बघा अशी, अशी फीट बसली पाहिजे. हे बघा, आणि नंतर खाली बांधते वेळी हे बघा, अशी बांधत आहे. अगदी सोपं आहे, काय भारी नाही. असं टाईट बांधायचं.
आता वरती बांधते थोडं, इथून पाणी खाली झालं नाही पाहिजे म्हणून जरा व्यवस्थित बांधायचं. ही टेप जर संपली तर काय हरकत नाही, अशी खाली घ्यायची, दुसरी लावायची टेप. ही आता संपली नाही, आता दुसरी घेतली बघा. हे आता मी दुसरी इथे लावतो. इथे इथे बांधते वेळी थोडं सोन व्यवस्थित असं बांधाय, जिथून पाणी खाली नाही गेलं पाहिजे. हे बघा, हे बघा. नंतर हे असं त्याला जाम बांधू शकतो. हे जे हे टेप आहे ह्याला असं हे करून टाकायचं. हे बघा झालं बघा, किती सोपं आहे बघा. हे बघा, हे बघा झालं. हे बघा, तर ही एक फांदी बांधली आहे, ही एक फांदी झाली. हे बघा आणखी एक अर्धी आहे, ही बघा इकडे एक आहे पण ती छोटी आहे, जाऊ दे. जरी दोन जगल्या तरी बस झाले. हे बघा, ही आता पहिल्या साली केलेली आहे ही बघा. आणि ही आता ही बघा एक नवीन होती ती केली. हे बघा, ही बघा एक नवीन केली आता. ही बघा, तर असे झाडं जी तुमच्या इकडे असतात आजूबाजूला, कंपाऊंडच्या आजूबाजूला कुठे, त्यांना करून टाकायचं. अगदी सोपं आहे, काय भारी नाही, काय नाही. हे बघा अगदी सोपं आहे, काय भारी नाही. चला तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.